मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. असा कोणता पाहुणा आहे की जो आला की शेतकरी खूप आनंदी होतात, मोर नाचू लागतो, झाडं छान छान हिरवीगार होतात आणि लहान मुलांना त्या दिवशी सुट्टी मिळते? कोणता आहे? अगदी बरोबर. तर आपली कविता आहे आला पाऊस. आज आपण शिकणार आहोत क्लास 6 नवीन सिलेबस 2026 नुसार अतिशय सुंदर कविता आहे आला पाऊस. ही कविता इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की तुम्हाला प्रत्येक ओळ अन ओळ तुमच्या लक्षात राहणार आहे. तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता आपल्या कवितेला सुरुवात करूया. आपली कविता 3 नंबरची आला पाऊस. त्याच्या ओळी अशा आहेत. आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संग वादळ वारे. आधी आपण पूर्ण पोएम रीड करणार आहोत, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन कडे जाऊया. ठीक आहे. नंतर दुसरी ओळी आहे. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. आता तिसरा पॅरेग्राफ ने तिसरा स्टांजा. आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखड पोरे घरात पडती पटकन. आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. आला पाऊस मध्येच पिवळे उन्हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती. मित्रांनो, ही आपली कविता होती, आपण रीड केलेली आहे. आता त्याच्या एक्सप्लेनेशन कडे जाऊया. मित्रांनो, कवितेचा अर्थ समजून घेण्याआधी आपण या कवीविषयी जाणून घेऊया. तर याची कवयित्री आहेत निर्मला देशपांडे. आणि या कोण आहेत? तर निर्मला सुधाकर देशपांडे या काय आहेत? प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. आकाशवाणीवर त्यांनी काव्य वाचन केलेलं आहे, कथा वाचन यांचे अनेक कार्यक्रम त्यांचे प्रसिद्ध आहेत. मग दिवाळी अंक माहिती आहे ना आपल्याला, दिवाळीला ते एक मोठं असं मॅगझिन निघते, मासिक निघते. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे लेख खूप प्रसिद्ध आहेत. आणि आपल्याला सगळ्याच परिचयाचा जाणता राजा हे महानाट्यात कलाकार म्हणून त्यांना सहभाग मिळाला, म्हणजेच त्यांना त्याच्यामध्ये ऍक्टिंग करायचं सुद्धा सौभाग्य मिळालं. मग आता ही आला पाऊस ही कविता घेतली कुठून? तर त्यांचं एक काव्यसंग्रह आहे इंद्रधनु नावाचं, आणि त्या काव्यसंग्रहातून त्यांनी ही पोयम घेतलेली आहे आला पाऊस. हे झालं निर्मला देशपांडे या कवयित्रीबद्दल थोडंसं माहिती. आता त्यांनी ही कविता का बरं लिहिलेली असेल? की जेव्हा आपला उन्हाळा असतो, सगळीकडे रखरखतं वातावरण असतं, आणि जेव्हा पाऊस येतो त्यामुळे काय होते की सगळीकडचं वातावरणच एकदम बदलून जाते. एकदम झाडं सृष्टी अशी कशी छान हिरवीगार आणि फ्रेश वाटायला लागते. मग त्या सगळ्यांचं वर्णन त्यांनी आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे. मग पावसामुळे मुलांना खूप आनंद होतो, सगळी सृष्टी होते, मोर नाचायला लागतात, शेतकरी लोक आपले कामं करायला सुरुवात करतात. म्हणजे या सगळ्यांचं आपल्याला बदल झालेला दिसतो, आणि तो कशामुळे? पाऊस आल्यामुळे. तर चला आता स्टांजा वाईज आपण याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. अगदी सोपी कविता आहे. आपल्या कवितेच्या पहिल्या ओळी आहेत. आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संग वादळ वारे. आता पहिल्या कडव्याचा अर्थ काय आहे? पहिलं कडवं काय म्हणतो? आता पाऊस आला आहे आणि सगळीकडे छान आपलं अंगण, आधी जे मातीने ते रखरखली जमीन झाली होती ती आता कशी ओली झालेली आहे. पूर्ण अंगण आपलं कसं झालेलं आहे? ओलं झालेलं आहे. घेऊन आले थेंब टपोरे. आता जेव्हा पाऊस आला तर मोठे मोठे थेंब पडायला लागले, तर ते थेंब कसे असे टपोरे असे मोठे दाण्यासारखे असे भासायला लागलेले आहेत. आणि ते आपल्या सोबत काय आणत आहेत? वादळ वारे. वादळ म्हणजे जेव्हा खूप असा वादळी वारा येतो, पाऊस येतो, जेव्हा ढग जमायला लागतात, थंड हवा आपल्याला जाणवते, त्यावेळेला कसं होते? आपलं वातावरण आजूबाजूचं सगळं गारवा पसरलेला असतो. नदी जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा जमिनीचा सुगंध सुद्धा आपल्याला येतो है ना. म्हणजे सगळीकडचं वातावरण कसं छान सुंदर वातावरण, टवटवीत वातावरण होऊन जातं.
तर पहिली ओळी बिलकुल सोपी आहे की जेव्हा पाऊस आला तर त्यांनी काय केलं, पूर्ण अंगण असं ओलं करून टाकलं. आणि सोबत जेव्हा वादळ वारे आले आणि त्यांनी काय आले सोबत, त्यांनी म्हणजे जेव्हा वारं आलं, पावसाचे ढग जेव्हा आले तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या सोबत मोठे मोठे थेंब घेऊन आले. आता दुसऱ्या कवळी बघा. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. आता बघा किती सोप्या ओळी आहेत, म्हणजेच आपण वाचल्यानंतर लगेचच आपल्या लक्षात येते की पाऊस आला. आता पाऊस आला पण सोबत सोबत काय आलं, मोठ्या गारा सुद्धा आल्या. बघा तुम्ही आपल्याकडे नाही का कधी एखाद्या वेळेस खूप असा सोसाट्याचा वादळी वारं म्हणतो आपण, तेव्हा ना अशा गारा पडतात, पांढऱ्या पांढऱ्या अशा मोठ्या मोठ्या, कुठे छोट्या असतात कुठे मोठ्या असतात आहे ना. तर मग काय केलं, या पाऊस आला आणि सोबत काय घेऊन आलं, गारांना सुद्धा घेऊन आलेला आहे. स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. आता त्या गारांमुळे आपलं अंगण कसं झालं, पांढरशुभ्र झालेलं आहे. पांढरशुभ्र का झालेलं आहे, कारण की सगळीकडे गाराच या पसरलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळं अंगण कसं पांढरशुभ्र झालं आहे. आणि रस्ता भरला सारा, आणि पाणी सुद्धा आहे, गारांसोबत पाणी सुद्धा आहे, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि सगळा हा रस्ता कसा आहे, भरलेला आहे. हे झाले दुसरं कडवं. तिसरं कडवं आहे. आला पाऊस वीज लखाखे लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. बघा म्हणजे पाऊस आला, आता विजांचा कडकडाट सुद्धा होऊन राहिलोय. म्हणजे आता तुम्ही बघा सगळीकडे कसं आहे, पावसाचं वातावरण आहे सगळीकडे. आता आपल्याकडे पण पावसाचं वातावरण आहे. मग कसं आहे, सगळीकडे काळे ढग जमलेले आहेत. कधी कधी असं ढग दाटून आले की थंडगार असं वारा पण वाहू लागतो है ना. मग काय होते, विजांचा कडकडाट पण आपल्याला जाणवतो. मग काय होते, वीज लखाके लक्कन, पाऊस आला आणि सोबत काय विजा सुद्धा घेऊन आल्या. आणि या विजा कशा आहे की एकदम लखाकत आहेत. आणि विजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. जसा त्यांना विजांचा गडगडाट ऐकू आला ते घाबरले, आणि त्या घाबरल्यामुळे जी मस्त पावसामध्ये जी भिजत होती लहान मुलं, पावसामध्ये ती खेळत होती आणि त्या विजांच्या आवाजामुळे काय गेली, ती घाबरून पटकन काय गेली, घरामध्ये चालली गेली. या झाल्या आपल्या 3 ओळींचा, 3 कडव्यांचा अर्थ. बिलकुल सोपा अर्थ आहे इथे. आता आपली चौथी ओळ आहे, चौथं कडवं आहे. आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. म्हणजे जिथे आपले आता छोटे छोटे आपले लहान मुलं आपल्या मित्रांना काय म्हणतात, चला अरे पाण्यामध्ये, आता रस्त्यावर सुद्धा पाणी व्हायला लागलं, इतकं पाणी येत आहे. आणि आता आपण काय करू, त्या कागदाच्या आपण छोट्या छोट्या होड्या तयार करू आणि त्या होड्या आपल्याला कुठे पाण्यामध्ये नेऊन सोडूया है ना. खूप मज्जा येणार, म्हणून ते आपल्या एकमेकांना मित्रांना बोलवत आहेत. मग आता आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. मग आता सगळीकडे पाऊसच पाऊस आला आहे आणि सगळीकडचं वातावरण कसं झालेलं आहे, छान टवटवीत वातावरण झालं. पण आता क्षणातच पाऊस पडतो, क्षणातच ऊन पडायला लागलं आणि त्याच्यामुळे काय झालं की आकाशामध्ये इंद्रधनुची कमान दिसते आहे. तुम्ही कधी बघितलंय का इंद्रधनुष्य आकाशामध्ये? त्याच्यामध्ये किती कलर्स असतात, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता इंद्रधनुची कमान म्हणजे ही इंद्रधनु एरवी आपल्याला नाही दिसत इंद्रधनुष्य, पण जेव्हा एकाच वेळेला सूर्य आणि एकाच वेळेला ऊन आणि पाऊस दोन्ही एकाच वेळेला पडतात ना, तेव्हा आपल्याला आकाशामध्ये इंद्रधनुची कमान दिसते. आणि त्याच्यामध्ये काय आहे, सप्तरंगी इंद्रधनुची, 7 रंगांची इंद्रधनुष्य असं आपल्याला आकाशामध्ये दिसत असतो. नेक्स्ट आहे. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आता बघा की आकाशामध्ये पाऊस पडतो आहे, सगळीकडे पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे, आकाशामध्ये काळ्या ढगांची खूप अशी गर्दी जमा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळे असे वेगवेगळे आकार सुद्धा दिसत आहेत त्या ढगांचे. निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत सुटते. आता हे काळे ढग जे आकाशामध्ये जमलेले आहे, आता वारा सुद्धा सुटलेला आहे आणि त्यामुळे हे ढग एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी वाहत चाललेले आहेत. म्हणून ते आपल्याला असं वाटत आहे की ते सैरा वैरा धावत चालले आहेत. ऍक्च्युली ते धावतात का? नाही, ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी चालले आहेत हवेमुळे.
आला पाऊस पागोळ्या गळती. आता तुम्ही खेड्यामध्ये बघितलेलं आहे की कौलेरू घर असते आणि त्याच्यामध्ये त्या एकावर एक फिक्स केलेले असतात आणि त्यांची अशी एक लाईन तयार झालेली असते किंवा टिनं असतात आहे ना, जे टिनाचे शेड असतात. मग त्याच्यावर टिनाच्या शेडामध्ये काय असते की ते त्यांच्या अशा लाईन तयार असतात, टिनावर असे लाईन्स असतात. मग जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या लाईनमधून कौलावरून त्या लाईनमधून असं पाणी खाली पडत राहतं असं, तर मग त्याला काय म्हटलेलं आहे, पागोळ्या. म्हणजे छपरावरून जे पाणी खाली पडतं त्याला काय म्हटलं आहे, पागोळ्या. म्हणजे पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पागोळ्या गळती, म्हणजे ते कौलावरून टिनावरून ते पाणी असं खाली पडत आहे आणि थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. आणि सगळीकडे असं आता थंडगार वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, हे पाखरांना सुद्धा, जे पक्षी आहेत ते आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित बसलेले आहेत, ते आपले पंख मिटून बसलेले आहेत. त्यांना तशी थंडी वाजते आहेत पण ऊब येण्यासाठी ते स्थिर बसलेले आहेत. आणि काय आहे, चिप्प पाखरे बसती, म्हणजे त्यांचे पंख तर पावसाने ओले झालेलेच आहेत पण ते पावसापासून सुरक्षित राहावं, थंडीपासून चांगलं सुरक्षित राहावं यासाठी स्तब्ध आपले पंख मिटवून बसलेले आहेत. मित्रांनो, इथे आपली कविता संपलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.